नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आज आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधला हा 30 नंबरचा पार्ट पाहणार आहोत. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, अलेक्झांडर स्टब यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे फिनलंड. तर स्कॉटलंडचे अध्यक्ष आहेत हमजा युसूफ. तसंच म्यानमारचे अध्यक्ष आहेत थानस्वे आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष आहेत व्हायोला एम हेर्ड. अशा प्रकारे बाकीच्या देशांचे अध्यक्ष पण तुम्ही नोटबुकवर लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे दुबई. दुबईमध्ये अशा प्रकारची हवाई टॅक्सी सेवा योजना चालू केली जाणार आहे. तर बघा, आता अबुधाबी जे शहर आहे, तर अबुधाबी हे संयुक्त अरब अमिराती देशाची राजधानी आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 7 छोट्या छोट्या कंट्री आहेत आणि त्याचा मिळून तो ग्रुप बनलेला आहे संयुक्त अरब अमिराती. तर दुबई जे शहर आहे हे संयुक्त अरब अमिरातीमधलं सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर आहे. तसंच न्यूयॉर्क हे देखील हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर आहे. अमेरिका म्हणजे USA. तसंच न्यू दिल्ली हे आपलं भारताची राजधानी आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, श्रीलंका देशात आयोजित एशियन यूथ गेम्स 2024मध्ये अंकिता भोर्डे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे योगा. डी ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे, याचं मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम नवी दिल्ली. या कार्यक्रमातून भारताच्या आदिवासी वारशाशी समृद्ध विविधता प्रदर्शित केली जाईल. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी, सौदी अरेबिया हा प्रमुख देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जागतिक महिला दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिन म्हणून 8 मार्च हा दिन साजरा केला जातो. म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे 13. म्हणजेच क ऑप्शन आपलं बरोबर आहे, 13वे राष्ट्रपती होते ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाचा पराभव करून फ्रान्सने दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप जिंकला? तर कोणत्या देशाचा पराभव केलेला फ्रान्सने? क्रोएशिया या देशाचा पराभव करून फ्रान्सने फिफा वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. असा पण प्रश्न येऊ शकतो की फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे फ्रान्सनी आणि त्याचं अपोज कोण होतं? तर क्रोएशिया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्या RBIचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, आता RBIचे गव्हर्नर सध्या शक्तिकांत दास आहेत आणि हे 25वे गव्हर्नर आहेत. कितवे? 25वे. तसंच पहिले गव्हर्नर कोण होते मग? तर ते होते CD देशमुख. CD देशमुख. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर नागपूर प्रशासकीय विभागात एकूण 6 जिल्हे आहेत. तर ते 6 जिल्हे कोणते आहेत? तर पहिला आहे नागपूर, दुसरा आहे भंडारा, तिसरा आहे चंद्रपूर, चौथा आहे गडचिरोली, 5वं गोंदिया आणि वर्धा. अशा प्रकारे हे 6 जिल्हे आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या वर्षी बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर उपनगर असे विभाजन करण्यात आले? तर बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असं त्याचं करेक्ट आन्सर आहे 1990 साली अशा प्रकारे विभाजन करण्यात आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पुणे जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. तर अहमदनगर जिल्हा हा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती होती? तर करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, 26 जिल्ह्यांची संख्या होती. जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 साली, तेव्हा 26 जिल्हे होते. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर अशा प्रकारची नदी आहे वैनगंगा. म्हणजेच बी ऑप्शन करेक्ट आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा अशा प्रकारे हे महाराष्ट्र आहे आणि ही वैनगंगा वरतून खाली येते, म्हणजेच ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असते. तर तापी नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदी ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे ही नर्मदा नदी. आणि कृष्णा नदी ही
पूर्ववाहिनी नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते. पुढचा क्वेश्चन पाहूया, खालीलपैकी कोणी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, लॉर्ड मेकॉले याने इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला आहे. नेक्स्ट आहे, विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे? तर अशा प्रकारचं जे स्मारक आहे याचं करेक्ट आन्सर क ऑप्शन आहे, कन्याकुमारी येथे हे विवेकानंद स्मारक शिला स्मारक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करण्याची किंवा करायची पद्धत कोणती होती? तर सरळ शेतकऱ्यांकडूनच शेतसारा गोळा करायची जी पद्धती होती तिचं करेक्ट आन्सर आहे ब ऑप्शन, रयतवारी पद्धती हिला म्हटलं जातं. तर तो जमीनदारी पद्धती म्हणजे रयतवारी पद्धतीचा करता धरता कोण होता? तर तो होता थॉमस मनरो. असा पण क्वेश्चन येतो की रयतवारी पद्धतीचा जनक कोण होता? तर त्याचं नाव पण तुम्ही लिहून घ्या, त्याचं नाव आहे थॉमस मनरो. सरकारला कसणाऱ्याकडून म्हणजे जे शेतकरी होते त्यांच्याकडून थेट महसूल गोळा करायची मुभा मिळाली होती या रयतवारी पद्धतीत. तर जमीनदारी पद्धतीमध्ये काय होतं? तर जमिनीचा मालक शेतकरी नसून जमीनदार शेतीचा मालक बनला होता, म्हणून तिला जमीनदारी पद्धती म्हटलं जायचं. तसंच महालवारी पद्धती, तर ही महालवारी पद्धती जी आहे ती 1822मध्ये होल्ट मॅकेंजी हिचा जनक आहे. महालवारी पद्धतीचा होल्ट मॅकेंजी नाव लक्षात ठेवा, कारण ह्याचं जनक पण विचारलं जाते. बऱ्याचदा असे क्वेश्चन आलेले आहेत. होल्ट मॅकेंजी हा महालवारी पद्धतीचा जनक आहे. यात गावाचा पुढारी संपूर्ण गावाच्या वतीने जमीन महसूल गोळा करत असे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर नंदुरबार येथे शिरीष कुमार हा जो विद्यार्थी होता तो गोळीबारात हुतात्मा झाला होता. पुढचा क्वेश्चन पाहू, कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली? तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 साली झालेली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. अरुण कुमार मिश्रा हे नाव लक्षात ठेवा. अरुण कुमार मिश्रा हे सध्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग जो आहे त्याची 6 मार्च 2001ला स्थापना झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती के के तातेड. के के तातेड हे सध्याचे अध्यक्ष आहेत. ही महाराष्ट्राचा मानवी हक्क आयोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? तर गोवा राज्याचे उच्च न्यायालय मुंबईला आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ कार्ल मार्क्सने लिहिलेला आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498मध्ये भारतात जलमार्गे आला होता? तर त्याचं नाव आहे वास्को द गामा. हा 1498मध्ये जलमार्गे म्हणजे जहाजाने तो आपल्या इंडियामध्ये आला होता. पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक अणु चाचण्याविरोधी दिन कधी साजरा करतात? तर हा दिन 29 ऑगस्ट म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या दिवशी हा दिन साजरा केला जातो. पुढचा क्वेश्चन बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. आणि जन्म कधी झाला होता? तर 19 फेब्रुवारी 1630 साली यांचा जन्म झाला होता. तसंच मृत्यू कधी झालेला आहे मग? तर 3 एप्रिल 1680 साली यांचा मृत्यू झाला होता. तो रायगड किल्ल्यावर झाला होता. रायगड किल्ला. अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन आणि त्याचे ॲनालिसिस पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.